जिंदाबाद 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 किसान क्रांती जिंदाबाद। सगळे असे तिकडे तो किसान क्रांती जिंदाबाद। अरे बीजेपी सरकार शिवाय राहणार नाही। किसान क्रांती जिंदाबाद किसान क्रांती जिंदाबाद। जय जवान जय किसान जय जवान जय किसान। जिंदाबाद जिंदाबाद किसान क्रांती जिंदाबाद 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 किसान क्रांती जिंदाबाद। आज 1 जूनपासून महाराष्ट्रातला शेतकरी त्याच्या मागण्यांकरता संपावर गेला आहे। शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळत नाही, शेतकऱ्याला कर्जमाफी ही झाली पाहिजे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी या शेतकऱ्याला लागू झाल्या पाहिजे। आज शेती व्यवसायाची फार मोठी दयनीय अवस्था या ठिकाणी आहे आणि स्वतःहून हा शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या निर्णय घेतला की सगळे लोक संपावर जाऊ शकतात, मग शेतकरी का नाही। आणि या शेतकऱ्याने आज 1 जूनपासून या ठिकाणी संप चालू केला आहे। आम्ही शिवडी आणि पंचक्रोशीतल्या उगाव शिवडी खेडे सगळ्या पंचक्रोशी लोकांनी पण त्या संपात सहभाग त्याच पद्धतीने नोंदवला आहे। आज ग्रामीण भागामध्ये किंवा शेती व्यवसाय करताना कोणत्याही कार्याची चांगल्या असेल किंवा काही आमच्या संपाची असेल सुरुवात करताना आमच्या ग्रामदेवतांना आम्ही नेहमी पूजन करत असतो। त्या दृष्टीने आमचे ग्रामदेवतांना दुधाचा अभिषेक करून आम्ही आज या संपाची या ठिकाणी सुरुवात केली। आज 1 जून दिनांक रोजी आज पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आज संपवर गेलेला आहे। आज आम्ही इथं उगाव पंचकृषीमध्ये सगळं दुकानं आणि सगळे शेतकरी वर्गाने आपले सगळे ग्रामस्थाच्या वतीने सगळे दुकानं बंद व गाव बंद करण्यात आलेलं आहे। आणि आमच्या मागण्या अशा आहे की पिकाला आमच्या हमीभाव मिळाला पाहिजे आणि स्वामीनाथन आयोग हे लागू झालं पाहिजे आणि आमच्या आमच्या जे शेतकऱ्यांचे कर्ज उचललेले आतापर्यंत सगळं संपूर्ण कर्ज माफी झाली पाहिजे। आणि जे भाजपचे प्रवक्ता माधव भंडारी यांनी शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरल्यामुळं आम्ही त्यांचा निषेध करतो आणि यापुढे सरकारला अल्टिमेटम देतो की आम्ही जर तुम्ही आमचं मागण्या मान्य नाही केलं तर आम्ही जिल्हा अधिकाऱ्यापुढे आम्ही आत्मदहनाचा इशारा देतो, असं ग्रामस्थाच्या वतीने व आमच्या निपाट तालुक्याच्या वतीने शेतकरी क्रांतीच्या मोर्चाच्या वतीने आम्ही सरकारला हे अल्टिमेटम देत आहे। आणि यापुढे आमचे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही शेवटपर्यंत आमचा लढा चालू राहील। कर्जमाफी आज 1 जूनपासून महाराष्ट्रातील बळीराजा हा संपव चाललेला आहे। आज गाव बंद शिवार बंद ह्या दृष्टीने आपण सर्वांनी एकजुटीने रस्ता रोको केलेला आहे। परंतु आजचा रस्ता रोको फक्त शासनाला अल्टिमेट देण्यासाठी होता। जर शासनाने ह्या गोष्टीची आमची दखल नाही घेतली इथून पुढचा जो उद्रेक होईल या सगळ्या गोष्टीला सर्वस्व जबाबदार शासन राहील। आमच्या प्रमुख मागण्या आहे, आम्हाला स्वामीनाथन आयोग मंजूर झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव दिला पाहिजे आणि 7 वर्षानंतर शेतकऱ्याला पेन्शन 60 वर्षात शेतकऱ्याला पेन्शन लागू झाली पाहिजे। आणि जो आज शेतकऱ्याची मालाची विपणना किंवा सर्व बाजार समित्यांनी शेतकऱ्याला सपोर्ट करून सर्व मार्केट कमिट्या बंद केलेल्या आहे, परंतु काही विध्वंसक रूपाने आज व्यापारी लोक त्यांचा माल रस्त्यावरती आणत आहे। या दृष्टीने जर काही चुकीचे पावलं शेतकऱ्यांकडनं घडली किंवा त्या आंदोलनाला कुठलाही विसाकोळा भेटला याला सर्वस्व जबाबदार प्रशासन। यापुढे जर आमच्या या संपापासून बळीराजा संपव केला आहे, जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर येत्या पुढील काळामध्ये आम्ही सर्व शेतकरी बांधव प्रत्येक गावच्या प्रत्येक तालुक्याच्या स्थानिक तहसीलदारासमोर जाऊन सामूहिक आत्मदहन करण्याचा आजही या सरकारला आम्ही इशारा देत आहे। जर सरकारने आमच्या गोष्टी दखल नाही घेतली तर आम्हाला हे सामूहिक आत्महत्या करून
तीव्र आंदोलन छेडू आणि रशियासारखी रक्तरंजित क्रांती जर पुढे घडेल याला सर्वस्व जबाबदार प्रशासन आणि शासन राहील असं मी आपल्या सगळ्या शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे. शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे.